आज पुन्हा एकदा फॉर अ चेंज मी व्हिडिओऐवजी ऑडिओ पोस्ट करते आहे. हा ऑडिओ तुम्ही नक्की ऐका आणि त्यात सांगितल्याप्रमाणे आगामी काळात यापुढे मी पोस्ट करणार असलेल्या चटणीची शृंखला या सदरातील सर्व व्हिडिओ पण शेवटपर्यंत पहा. ते तुम्हाला आवडले तर लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा. चटणी चटणी चटपटीत, चमचमीत, चटकदार, चटका देणारी चटणी. काय आहे या चटणीचे महत्त्व? जेवणाच्या पानाची उजवी डावी सांभाळताना कायम डावी बाजूच घेणारी अशी ही चटणी. मात्र कधीतरी अचानक उजव्या बाजूचा तोल ढळू लागला तर चटकदार दोन बोटे साठवून चटकन तोल सांभाळत जेवणाची लज्जत पुरी करणारी अशी ही चटणी. कितीतरी प्रकारात वावरते ही चटणी. कधीतरी पाट्यावर वाटलेली, कधी खलबत्त्यात कुटलेली आणि आता तर मिक्सीमधून फिरून आलेली. कोरडी चटणी. यात लसणी व खोबऱ्याबरोबर दाण्याचे कूटही हिला चालते. इडली डोश्याबरोबर तर हक्काचा सहभाग असतो तिचा. तसेच बाहेरून मागवलेला वडापाव असेल तर अगदी पुड्यापुड्यांमधून बरोबर फिरते ही चटणी. कधी प्रवाही बनून पंचामृतामधून अमृतच पाजते ती, तर कधी आंबट गोड बनवून खाण्याच्या जुन्या गोड आठवणींना उजाळा देते ती. कोरडा कांदा भाकरी बरोबरचा ठेचा बनवून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पण आणते ती, तर कधी केचप सॉस डीप बनवून तरणाईला यम्मी म्हणायला लावते ती पण हीच. तर अशा या सर्व गुणी चटणीचे काही प्रमुख प्रकार मी येत्या काही दिवसात चटणीची शृंखला या शीर्षकाखाली सादर करणार आहे. या चटण्यांचे कुठले प्रकार मी करणार आहे त्याची थोडीशी कल्पना आपल्याला देते. चिंचगुळाची, ओल्या खोबऱ्याची, कोथिंबीर पुदिन्याची, तसेच कित्येक चविष्ट कोरड्या चटण्या आणि विशेष म्हणजे साऊथ इंडियन गन पावडर, गुजराती कढी म्हणजे डीप, जी खास करून पापड्याबरोबर दिली जाते ती, व असेच काही बरेचसे चटणीचे चविष्ट प्रकार जे करण्यासाठी एकंदर 30 वेगवेगळे जिन्नस चटणीनुसार वापरले जातात. वरीलप्रमाणे सगळे व्हिडिओ मी एक एक करून नजीकच्या काळात जेव्हा पोस्ट करेन तेव्हा आपण ते नक्कीच पहा आणि लाईक शेअर करा व आपल्या सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.